मित्रांनो कसे आहेत? बरं ना मित्रांनो. मित्रांनो आज मी आलेलो आहे मळ्यामध्ये. मी मळ्यामध्ये आंबे लावलेले आहेत. ते आंबे एकदम छोटे छोटे आहेत आणि परत भरपूर कडक ऊन पण पडू राहिले मित्रांनो. कारण त्या उन्हामुळे ते आंबे मरून जाऊ नये म्हणून मी एक छोटीशी एक मोटर घेतलेली आहे. एक सोलर घेतलेला आहे. तुम्ही बघू शकता मित्रांनो. कारण की इकडे शेतामध्ये लाईट नाही काही नाही, त्याच्यामुळे एक मी सोलर घेतलेला आहे आणि एक छोटी मोटर घेतलेला आहे. मित्रांनो मी जाऊ शकतो तुम्हाला. हे बघा मित्रांनो, हा एक सोलरचा काच आहे मित्रांनो, तुम्ही बघू शकता मित्रांनो. परत हे पहा मित्रांनो, हे पहा इथं विहीर आहे, तुम्ही बघू शकता मित्रांनो. त्याच्यामध्ये एक छोटीशी मोटर टाकलेली आहे आणि त्याच्यामधून ती पहा ती नळी मित्रांनो दिसते का तुम्हाला? ती पहा एक ड्रिपची नळी, त्याच्यामधून ते बघ मित्रांनो तिथं आंबे लावले आहेत. त्या आंबेंना नेलेले आहे ते पाणी आणि ते ड्रिप लावून दिलेले आहे, तुम्ही बघू शकता मित्रांनो. कारण की मित्रांनो उन्हामुळे 2 आंबे तरी मरून गेले मित्रांनो, तुम्ही बघू शकता मित्रांनो. तुम्हाला दाखवतो मोटर कशी आहे ती. मित्रांनो तुम्ही बघू शकता, ही बघा एक छोटीशी मोटर आहे, त्या सोलर काचावरती मित्रांनो चालते. बघा काच इथं ठेवलेला आहे, सोलर काच, आणि इथं ही मोटर बघा मध्ये ठेवलेलं आहे आणि त्याच्यामधून हे पाहिजे नळीला आहे बघा मित्रांनो. ही नळी आहे, त्याच्याद्वारे मी आंब्यांना पाणी घालतो. ड्रिप केलेलं आहे आंब्यांना, तुम्ही बघू शकता मित्रांनो. शेतामध्ये लाईट नसल्यामुळे हा उपाय एकदम चांगला आहे मित्रांनो, तुम्ही पण करू शकता मित्रांनो. जोपर्यंत कडक ऊन पडेल तोपर्यंत एकदम फास्ट मोटर चालेल मित्रांनो, तुम्ही बघू शकता. तो चला तुम्हाला मित्रांनो मी दाखवतो कसं ते. हे बघा मित्रांनो, हे पण आंबे लावलेले आहेत, बघू शकता. आणि त्या आंब्यांना पण आंबे लागलेले आहेत मित्रांनो. हे बघा, आणि या आंब्याला तर भरपूर लागलेले आहेत मित्रांनो. हे बघा एकदम तुरमी आहेत, बघितलं मित्रांनो. कारण की भरपूर कडक ऊन आहे, त्याच्यामुळे त्या आंब्यांना पाणी घालावं लागतं. आणि या आंब्याला नाही पाहिजे मित्रांनो, या आंब्याला ड्रिप केलेलं आहे. एकदम छोटे छोटे आंबे आहेत, कारण की भरपूर उन्हामुळे आंबे सगळे मरून जातात. हे बघा मित्रांनो, तुम्ही बघू शकता कशी लागवड केलेली आहे आंब्यांची. हे बघा ड्रिप केलेले आहे. हे बघा पाणी कसं, बघितलं ना मित्रांनो. एकदम या आंब्यांना भरपूर पाणी द्यावं लागतं. छोट्या छोट्या आंब्याला त्यांना उन्हामुळे पूर्ण मरून जातात. एकदम भरपूर ओल झालेले आहे मित्रांनो, बघू शकता मित्रांनो. सगळ्यात हे जेवढे आंबे दिसतात मित्रांनो सगळ्यांना ड्रिप केलेलं आहे, त्याच्यामुळे एकदम हिरवगार आंबे दिसतात, तुम्ही बघू शकता. हे बघा मित्रांनो, हे बघितलं मित्रांनो. हे बघा मस्त पैकी फुटलेले आहेत. हे बघा कवळे डीर मित्रांनो. हे बघा बघितले ना. आता मित्रांनो या आंब्यांना जवळ आता 2 तास झाले ड्रिप लावून. आता त्या दुसऱ्या आंब्यांना लावायचे आहे. बघा मित्रांनो एकदम मस्त आंबे झाले बरं का मित्रांनो. कारण की याला रेग्युलर पाणी चालू आहे, त्याच्यामुळे आंबे पण एकदम मस्तपैकी झालेले आहे, तुम्ही बघू शकता मित्रांनो. मित्रांनो आता या आंब्यांना ड्रिप चालू करायचं आहे मित्रांनो. हे बघा, कारण की आंब्यांना पाणी नव्हतं, त्याच्यामुळं काय आंबे हे बघा असे मरून जातात, तुम्ही बघू शकता. एवढा मोठा झालेला आहे मित्रांनो आंबा, तरी तो आंबा मरून गेला मित्रांनो, तुम्ही बघू शकता. बघितलं ना मित्रांनो. मित्रांनो बघू शकता मित्रांनो, जर तुम्हाला पण आंबे लावायचे असतील तुम्ही अशी लागवड करू शकता. परत तिथं तुम्हाला जर लाईटीची सोय नसेल तर तुम्ही असं सोलर पंप घेऊ शकता मित्रांनो. कारण की थोडं आंबे शिपायला ते पण परवडत नाही मित्रांनो. परत एकदा ऊन पडलं आंब्यांना जर एकदा मोटर लावून दिलं ना एकदम भरचाक ओल होते मित्रांनो, तुम्ही बघू शकता मित्रांनो. बघितलं ना मित्रांनो आंब्याची कशी लागवड केलेली आहेत, तुम्ही पण करू शकता मित्रांनो. मित्रांनो आंबे आहे ना मित्रांनो 100 तरी लावा, कारण की 100 झाडामधून जे एक झाडाने जर एक जाळी दिली आंब्यांची तरी लय मित्रांनो परवडते, तुम्ही बघू शकता मित्रांनो. बघा मित्रांनो अशी आंब्याची लागवड केलेली आहे, बघितलं ना मित्रांनो. चला मित्रांनो भेटूया पुढच्या व्हिडिओ नंतर. बाय.